आजच्या डेटला मनोज जरांगे यांची मनधरणी करणाऱ्या राज्यातील सत्ताधाऱ्यांमध्ये एकच नेता आहे, एकनाथ शिंदे. ते एकनाथ शिंदेच होते की ज्यांनी वाशीपासून मनोज जरांगेंना आंदोलन माघारी घेण्यासाठी भाग पाडलं. ते एकनाथ शिंदेच होते की मीही मराठा आहे, मी मराठा समाजाला मराठा आरक्षण देण्यासाठी बांधील आहे, असं सांगून पहिल्यांदा आपल्या जातीचा शिक्का आपल्या नावावर लावून घेणारे ते पहिले त्यावेळचे मुख्यमंत्री होते. आजच्या घडीला सुद्धा मनोज जरांगे म्हणतायत की एकनाथ शिंदेंना काम करायची होती, मात्र सरकारनं मराठा आरक्षणावरती एकनाथ शिंदेंना काम करू दिली नाहीत. हे मी तुम्हाला यासाठी सांगते, त्याला सुद्धा काही कारणं जोडली गेली आहेत. मनोज जरांगे हे सरकार उलथवून टाकण्याची भाषा करतायत. मनोज जरांगे जो पॉलिटिकल व्यक्ती आपल्या विरोधात जाईल त्याचा गेम करायची भाषा करतायत. मनोज जरांगे पुन्हा मराठा नेता जो आपल्या सोबत नाहीये त्याला पुन्हा गावबंदी करण्याची भाषा करतायत. या सगळ्या गोष्टींचे जर डॉट जोडले तर जरांग यांनी 2 वर्षापासून जो आंदोलनाचा पॅटर्न ठेवलाय की ज्या पॅटर्नला आत्तापर्यंत कुठलंही सोल्युशन मिळालेलं नाहीये, तोच पॅटर्न पुन्हा रिपीट करायचं म्हणतायत. मनोज जरांगे जे सांगू पाहत आहेत ते पाहिल्यानंतर एकनाथ शिंदेंचे आमदार फुटतील या चर्चा जोरात सुरू होत आहेत. त्याला सुद्धा महत्त्वाची कारणं आहेत. एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षणासंदर्भात स्टँड घेतलाय. मनोज जरांगे यांचं म्हणणं असं आहे की कोणत्याही पक्षाचा आमदार, कोणत्याही पक्षाचा खासदार, कोणत्याही पक्षाचा ग्रामपंचायत सदस्य असेल तरी त्याला फोन लावा आणि आमच्या सोबत आहात का, आमच्या आरक्षणात, आमच्या आंदोलनात, आमच्या मोर्चात आहात का, हे विचारा. जो नाही म्हणेल त्याची यादी माझ्याकडे द्या. आत्ताच्या घडीला एकनाथ शिंदेंच्या पक्षानं निवडून आणलेले जवळपास 60 आमदार आहेत. तसे व्हॅलिड 57, मात्र शरद सोनवणे असे काही अपक्ष जर जोडीला गेले तर जवळपास 60 आमदार आहेत. या 60 पैकी जवळजवळ 30 आमदार जे आहेत ते मराठा आहेत. आता मनोज जरांगेंनी जसं आवाहन केलंय की मराठा आरक्षणाच्या मागणीला एकतर पाठिंबा द्या, नाहीतर तुम्ही मराठा असून जर मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देत नसाल तर मराठा समाजाचा विरोध झेलायला सुद्धा तयार राहा. एकनाथ शिंदेंनी आत्तापर्यंत मनोज जरांगे यांचं आंदोलन हँडल केले. मनोज जरांगेंकडे वेगवेगळ्या वेळी शिष्टमंडळ पाठवलंय, ज्याच्यामध्ये मग संदीपान गुमरे असतील किंवा वेगवेगळे जे नेते असतील त्यांना पुढे पाठवण्यात आलेलं आहे. एकनाथ शिंदेंनी स्वतःहून मनोज जरांगे यांची भेट घेतलेली आहे. याचा अर्थ एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे संबंध चांगले आहेत. ते असतागायत आज मनोज जरांगे जे म्हणतायत की एकनाथ शिंदेंना मराठा आरक्षणावर काम करायचं होतं, मात्र सरकारनं त्यांना करून दिलं नाही. याचा अर्थ इनडायरेक्टली ते फडणवीसांकडे बोट दाखवत आहेत. अर्थात शिंदेंना मनोज जरांगेला एक उंची देत आहेत. या उंचीचा फायदा एकनाथ शिंदेंना भविष्यात मोठ्या प्रमाणावर होणार आहे. एकनाथ शिंदेंबाबत मनोज जरांगे सॉफ्ट आहेत हे त्यांनी जगजाहीर केल्यामुळे एकनाथ शिंदे हे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्लसमध्ये जात आहेत. याचा पुरेपूर फायदा करून घेण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे करतील. त्यामुळे एकनाथ शिंदेंकडे जे हे 25-30 मराठा आमदार आहेत त्यांना सरसगट एकनाथ शिंदे हेच सरकारच्या विरोधामध्ये जाऊन मनोज जरांगे यांना पाठिंबा द्या अशा सूचना देण्याच्या शक्यता वर्तविण्यात येत आहेत. वेगवेगळे कारणं जरी असले तरी या सगळ्या वेगवेगळ्या कारणांमध्ये महत्त्वाचे मुद्दे इतकेच की सध्याच्या घडीला एकनाथ शिंदेंना पुन्हा एकदा राजकारणामध्ये हाईट देण्यासाठी, चर्चेत आणण्यासाठी मनोज जरांगेसारखा दुसरा फॉर्म्युला नाहीये. पॉलिटिकल विषयाव्यतिरिक्त आणखी एका विषयावर आज मी बोलणार आहे, आपलं इन्कम. आता तुम्ही म्हणाल पॉलिटिकल विषय सोडून इन्कमकडे कुठे आले? माहिती ऐकून घ्या, पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या. आज मी तुम्हाला पॉलिटिकल माहिती व्यतिरिक्त तुमच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असणारी माहितीसुद्धा देणार आहे. कोणताही एकच व्यवसाय तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कपेबल बनवू शकत नाही, म्हणून मी साईड बिझनेसमध्ये ट्रेडिंगला प्राधान्य देते. मधल्या काळात बरेच लोक मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारायचे की आम्ही आर्थिक उत्पन्न कसं वाढवलं पाहिजे याबाबत आम्हाला माहिती द्या. म्हणून मी तुम्हाला आज मार्केट वुल्फ सारख्या एका ॲपची ओळख करून देते. SEBI रजिस्टर असलेलं हे ॲप जे सध्या खूप जास्त पॉप्युलर होतंय. हे ॲप ट्रेडिंगसाठी तुम्हाला कसे फायदेशीर ठरेल ते पाहूयात. अगोदर इथे पिन टाकून लॉग इन करायचे. आता फॉलो ट्रेंडवरती क्लिक करायचे. ते तुम्हाला मार्केटमध्ये चालू असलेले फायद्याचे ट्रेंड दाखवते आणि तुम्ही फक्त एका क्लिकवरती ते फॉलो करू शकता. तुम्ही अगदी कमी गुंतवणुकीतूनही येथे ट्रेंड सुरू करू शकता. इतर ॲप्सवर तुम्हाला 3 पट जास्त पैसे खर्च करावे लागतात. इथे तुम्ही कमी गुंतवणूक करा. यात एक इनबिल्ट स्टॉप लॉस फीचर देखील आहे जे तुमचे नुकसान होऊ देणार नाही. जेव्हा मार्केट पडतं किंवा आपला लॉस होण्याच्या मार्गावर आपण असतो त्यावेळी हे ॲप आपोआप स्टॉप लॉस लागू करते, जेणेकरून तुम्हाला जास्त नुकसान होणार नाही. आणि ह्या ॲपची ब्रोकरेज इतर ॲपच्या तुलनेमध्ये सर्वात कमी आहे. चला एक डेमो पाहूयात. प्रॉफिट ट्रेंडनुसार हा वाढत होता. मी स्टॉक्स ट्रेंडवरती क्लिक केले आणि यावेळी 1,306 रुपयांचं प्रॉफिट बुक झालं.
तुम्ही फक्त 99 रुपये भरून लाईफ टाईम हे ॲप वापरू शकता. तुम्ही येथे सकाळी 9 ते रात्री 12 वाजेपर्यंत सोने, चांदी, कच्चे तेल किंवा नैसर्गिक वायू यासारख्या वस्तूंचे शेअर्स घेऊ शकता. मार्केट वुल्फ हे ॲप तुम्हाला मोफत ट्रेंड संदर्भात माहिती देतं. डेमोमध्ये पाहायचं झालं तर लोकांनी 28 तारखेला एका दिवसात 11,850 रुपये, जूनमध्ये 70,468 रुपये आणि जुलैमध्ये 59,696 रुपये प्रॉफिट बुक केलं. मार्केट वुल्फ ॲप तुमच्या प्रॉफिटवरती कुठलंही कमिशन घेत नाही. मार्केट वुल्फ हे ॲप आधीच 20 लाख लोकांनी डाउनलोड केलंय. मग आता तुम्ही कशाची वाट पाहताय? या ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तसेच कॉमेंटमध्ये सुद्धा पिन देखील केली आहे. तर साईड बिझनेस म्हणून तुम्ही या ॲपकडे पाहू शकता. आता आपल्या पुन्हा एकदा मूळ मुद्द्याकडे येऊयात. मला एक सांगा, आत्तापर्यंत मनोज जरांगे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये टोकाचे वाद कधी झालेत? आज जे मनोज जरांगे फडणवीसांवरती बोलताना फडणवीस तुझी आई ती आमची आई आहे या भाषेत मनोज जरांगे बोलतायत, याचा अर्थ मनोज जरांगेंना कुणाचाही धाक, कुणाचीही भीती आणि कुठल्याही कारवाईला ते घाबरत नाहीत. जिथे अख्ख्या महाराष्ट्रात आणि अख्ख्या देशामध्ये ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, कोर्ट, कचेरी, पोलीस केसेस यामुळे नेते दडपले जातात, यामुळे नेते पक्ष बदलतात, यामुळे नेते सरेंडर होतात, तिथे मनोज जरांगेसारखा माणूस परिणाम काय घडू शकतात हे माहिती असताना सुद्धा थेट फडणवीसांच्या अंगावर जातात. परिणाम काय होतील याची मुळातच काळजी मनोज जरांगेंना नसावी, कारण लक्षात घ्या, आंदोलन आज उभं राहिलंय का? नाही, 2 वर्षापासून उभं राहिलंय. मधल्या काळामध्ये आंदोलनाचं अ सुद्धा ऐकायला मिळालं नव्हतं, मराठा आरक्षणाचा म सुद्धा ऐकायला मिळाला नव्हता. त्या काळामध्ये शांततेच्या वातावरणामध्ये जरांगेंवरती जितके अटॅक करायचे तेवढी करण्याची नामी संधी ही फडणवीसांकडे, सरकारकडे होती. मात्र जरांगेंकडे व्यक्तिगत काही सापडेना, म्हणून त्यांचे काही सगळे सोयऱ्यांवरती कारवाई झाल्याच्या मध्यंतरी बातम्या ऐकायला मिळाल्या होत्या. आजच्या घडीला मनोज जरांगे ज्या ठिकाणी ज्या चौकात उभं राहणार आणि त्या चौकातून जर मराठा समाजाला त्यांनी एक हाक दिली, तर आजही त्यांच्या शब्दावरती मोठ्या प्रमाणावरती समाज एकत्रित येऊ शकतो. लक्ष्मण हाके, गुणरत्न सदावर्ते, छगन भुजबळ, नारायण राणे, चित्रा वाघ यांच्यासारखे आणखी कित्येक नेते जे आहेत ते मनोज जरांगेंना टॅकल करण्यासाठी समोर येणार. पातळी सोडली जाणार, भाषा बदलवली जाणार, धमकवणे होणार, मोर्चे काढले जाणार, प्रतिमोर्चे काढले जाणार, आंदोलन काढले जाणार. पण जोपर्यंत जरांगेंसोबत समाज उभा आहे तोपर्यंत काहीच होत नाही. हे 2 वर्षांमध्ये एकनाथ शिंदेंनी ओळखलं, फडणवीसांनी ओळखलं. एकनाथ शिंदेंना आत्ता स्कोप आहे की जरांगेंच्या निमित्ताने पुन्हा एकदा हायलाईट होण्याचा, आणि त्यामुळे शिंदेंचे आमदार मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे फुटतील. त्यांचा एक वेगळा स्वतंत्र गट जरांगेंच्या मागे उभा राहील असं चित्र आहे. तो उभा राहिला तर शिंदे विटेत जातोय. तो जर उभा राहिला तर सरकारमध्ये शिंदेबाबत तू-तू-मैं-मैं होऊ शकते. पण परस्पर त्या व्यतिरिक्त जर विचार केला तर शिंदेंचे आमदार हिरो बनू शकतात. इथे इलेक्शन सुद्धा आहे. एकनाथ शिंदे मराठा आहेत. आपण आपल्या समाजासाठी काय करू शकतो हे दाखवण्याची ही ती वेळ आहे. अजित पवारांबाबत कोणी अपेक्षा ठेवत नाही, तेही मराठे आहेत, पण त्यांनी ना याआधी मनोज जरांगे यांबाबत कुठली भूमिका घेतली होती ना ते आत्ता घेत आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत काय करायचं हा प्रश्न नंतरचा असणार आहे. कदाचित मनोज जरांगेंनी तो बाजूला ठेवला असेल. पण सध्या एकनाथ शिंदे साथ देणाऱ्यांमधले आहेत. त्यामुळे जर आत्ताच्या घडीला फडणवीसांनी जी क्षमा याचना केली आहे की अंतरवाली सराठीमध्ये तो लाठीचार्ज व्हायला नको होता, त्याबाबत मी क्षमा मागतो, ती क्षमा यासाठीच की फडणवीस नरमाईच्या भूमिकेत आलेत. एकनाथ शिंदेंना पुढे करून जरांगेंना यावेळी तरी थांबवण्याचा प्रयत्न होईल, अशा शक्यता